आम्ही चाललो मनालीला. मी तर म्हणतो आता पास झालं, आपण जरा आता अँटार्क्टिका जाऊ मस्त. सो गाईज, आम्ही उद्या चाललोय मनालीला. उद्या आमची 11:30 वाजताची ट्रेन आहे आणि आम्ही जेवायला आणि खायला एवढं घेतलं तसं आम्हाला मिळणार नाहीये. आणि इसी तर आत्ताच जेवून घेतोय सगळं 10 दिवसाचं. म्हणजे तू बसलाय आणि तू इथेच जेवून घेतोय. आणि आम्ही तर इथं तांदळाचे पोते पण घेतले. तांदळाचे पोते पण घेतले. इंद्रायणी तांदूळ घेतलाय. हा. मॉर्निंग गाईज, माझ्या फर्स्ट व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चाललोय एक मनाली ट्रिपला, जिथे आमची लोडिंग चालू आहे सकाळी. तर मला व्लॉगिंग बिलकुल येत नाही. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि लेट्स सी हाऊ आय लर्न. बघूयात. दिस ट्रिप इज गोना बी कम्प्लिटली फन. सो लेट्स सी कसं होणार आहे, काय करणार आहे आम्ही. आता आम्ही निघतोय फॉर बॉम्बेवरनं आमची 11:30 वाजताची ट्रेन आहे आणि आत्ता वाजलेत 6. जेव्हा तुम्ही आता कसं होतं, आपल्याला नेहमी इथं कडक लागते ना, जास्त कडक नव्हतं पाहिजे, मऊ पाहिजे होतं ना, तर मऊ होतं. मग अच्छा तसं आहे काय? हा, टेक्नॉलॉजी. अरे इथं माल बघ किती भरलाय. इथं बरोबर झोपतं नाही मग ते साठी आणलंय. वर्कआउट करून आले आणि गार चहा मध्ये खारी बुडून खाल्ली, ते टाळूला तूप लागत तोपर्यंत. म्हणून उशीर झालाय. आम्ही आलोय फूड कोर्टला नाश्ता करायला. एक्सप्रेसवेच्या फूड कोर्टला आलोय. अख्खी गँग उतरली आहे, पण समीर झोपला आहे. पण तो नाही खायचं आणि थोड्या वेळाने भूक लागली करणार आहे. इसी पहिल्यांदा आयुष्यात कॉफी पितोय असं पितोय. म्हणतोय गरम पाण्यात साखर टाकली आहे. माझी भाजी 4 दिवस मला हिमाचल मध्ये बर्फाला घासणार आहे. आमचा लहान मुलगा फ्लेक्स करताना सकाळी जिम मारून आलेले रावडी नेता. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, आमचं ट्रिपचं सगळ्यात बेस्ट अकंपनी. काही भेटलं नाही वाटतं आतमध्ये, परत बाहेर आलेलं आहे. काय रे? आम्ही चाललो मनालीला. आम्ही पोहोचलेलो आहे मुंबई सेंट्रलला आणि हेच आमचं सामान. ट्रेन लागलेली आहे मुंबई सेंट्रल अमृतसरची. सो ही आमची ट्रेन. सो आम्ही पोहोचलो अमृतसरला आपल्या हॉटेलवर. तर आज आहे अमृतसरचा पहिला दिवस आणि आम्ही आलो आहे फिरायला जालियनवाला बागला. पहिले आम्ही जाणार आहे तिथे आणि मग तिथून आम्ही जाणार आहे गोल्डन टेम्पलला. काय म्हणता, कशी आहे मॉर्निंग? 10:30 वाजले. 10:30 म्हणजे माझ्यासाठी सकाळच आहे. आम्ही कसं 12, 12:30, 11ला उठतो. 8:30 एवढं सात्विक का बोलतो खरंच सांगितलं. इसी अमृतसर मध्ये येऊन सात्विक झालाय. नाही तेव्हा तो खूप स्लँग वर्ड यूज करत असतो पुण्यात. आता तो एकदम सात्विक सज्जन दिसतोय या व्हिडिओ मध्ये. असं गावठी नाही वाटत. अच्छा. इन द लोकल ऑटो ऑफ अमृतसर आय थिंक 20-30 रुपीज फेअर आहे. इट्स व्हेरी अफोर्डेबल. सो यू कॅन टेक दिस. इंग्लिश का बोलते? सो 20 to 30 रुपीज याचा चार्ज आहे टिल जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल त्याच्या अपोजिटलाच आहे. सो तुम्ही लोकल ऑटो घेऊ शकता तुमच्या रेसिडेन्सच्या जवळपासच्या स्टँडवरनं. गाजर खातो हे सांगा. गाजर पण खातो, मुळा पण खातो. मग ससा जिंकला की कासव जिंकला सांगा बरं. बघा, मुळा खाल्ल्यावरती गॅस होतो म्हणून ससा मुळा खात नाही. जो खाईल मुळा तो होईल खुळा. मुळा खाल्ल्यानंतर गॅसची टाकून होतो. म्हणजे दात दुखतात. माझा एक डोळा रडतोय. सो आम्ही आलो आहे गोल्डन टेम्पलला. आत फोन्स अलाउड नाही आहे. सो आम्ही फोन ठेवून जाणार आहे आणि तुमच्यासोबत फक्त एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. मी जाऊन आलोय आता गोल्डन टेम्पलला अँड व्हॉट अन एक्सपिरियन्स. इतकं सुंदर आहे ना टेम्पल की
माझे तर डोळेच म्हणजे दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर जात नव्हते. ऐसे नजर नाही हट रही थी मेरी. एनिवे, आफ्टर गोल्डन टेम्पल आम्ही आलो आहे वाघा बॉर्डरला. सो आता आम्ही जाणार आहे एक अमेझिंग एक्सपिरियन्स घ्यायला. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही वाघा बॉर्डरवरती जो कार्यक्रम असतो आपल्या बॉर्डरवरच्या जवानांचा आणि पाकिस्तानच्या पण जवानांचा, तो आत्ताच बघून आलो. आणि आम्ही पाकिस्तानच्या ना एवढंच जवळ एवढंच. काय वाटतं, कशी वाटते ऑटोची राईड? सवय मला लहानपणापासून असं शाळेत जायचं. नाही, तुला सवय आहे, पण पहाडांवर सवय नाही ना. पहाडांवर ऑटो एवढं एज्युकेशन मज्जा येते मला. हॅलो गाईज, वेलकम टू थायलंड. बाहेर 4 डिग्री सेल्सिअस आहे आणि हा माणूस मला आईस्क्रीम खायला म्हणतोय. माझं नाक, स्वतःचं नाक पण लाल झालं त्याचं. मग खाल्लंच पाहिजे. नाही, मला सर्दी आहे. मग तो शिंबूडच टाकायचा आईस्क्रीम वर आणि खायचं. आज आम्ही जातो आहे सोलंग व्हॅलीला. जस्ट मध्ये थांबलो एका छोट्याशा जागेवर. सी द व्ह्यू. मागे तुम्हाला बर्फ दिसतंय का मला नाही माहित. इट्स ऑल व्हाईट, ऑल कवर्ड इन स्नो. इट्स व्हेरी ब्युटिफुल. लेट्स सी सोलंग व्हॅलीमध्ये आता मला बर्फ मिळतो की नाही. तो एवढ्या थंडीमध्ये मी आणि समीर आम्ही एक मंत्र बनवलाय ज्याने थंडी वाजत नाही.